आपण पाहत आहात मराठवाडा एक्सप्रेस न्यूज। हाक तुमची, साथ आमची। पाहत रहा मराठवाडा एक्सप्रेस न्यूज। दूध डेअरी योजना आणि भुकटी प्रकल्प उदगीरचं वैभव असलेलं हे ठिकाण आज प्रस्थापित राजकीय लोकांनी त्याला नायनुस्त करून ठेवलेलं आहे। आणि मला असं वाटतंय तालुक्याच्या जवळचे पूर्ण गाव, दोन्ही तालुक्यातले गावं आज त्या शेतकऱ्यांचं उपजीविका भागवण्याचं एक साधन होतं। ते साधन कित्येक वर्ष बंद पडलेलं आहे। समितीच्या माध्यमातून प्रत्येकजण संघर्ष करत आहे आणि त्या संघर्षाला कुठंतरी यश प्राप्त व्हावं हीच मी आज सगळ्यांसमोर अपेक्षा करतो। आणि यांचा ठाम समितीचा ठाम एक निर्णय आहे की प्रकल्प हा चालू झाला पाहिजे। प्रकल्प हा बंद पडता कामा नये। इतके दिवस बंद पडला आणि कोल्हापूरच्या कुठल्या तरी एजंटला तुम्ही ह्या सगळ्या दूध डेअरीचा आणि भुकटी प्रकल्पातला सगळं जे आज ज्या शेतकऱ्यांचं वैभव असलेलं तुम्ही त्याला भंगार म्हणून आज भंगारात तुम्ही देत आहात, हे खूप लाजिरवाणी घटना आज आपल्या या सर्वांच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगू इच्छितो। आमची मागणी आज हीच असणार आहे की शेतकऱ्यांचं जे वैभव आहे, जे उदगीरचं वैभव आहे, आज शेकडो लोक इथं काम करत होते, कुठेतरी त्यांना स्थलांतरित करण्यात आलं। पण आजच्या ठिकाणी आज जर डेअरी व भुकटी प्रकल्प चालू करण्याचा प्रयत्न जर झाला तर इथं कमीत कमी 2,500 ते 3,000 लोक काम करतील आणि त्यांचं कुटुंब उपजीविकेसाठी इकडं तिकडं भरकटणार नाही। आणि सगळ्यात मोठा प्रश्न मला असं वाटतंय रोजगार निर्मिती इथं होईल आणि सगळ्यांची आर्थिक परिस्थिती तिथं भक्कम होण्याचा प्रयत्न ह्या माध्यमातून होईल। सर, आज या ठिकाणी धरणे आंदोलनाची सुरुवात केली आहे। काय नेमकं धरणे धरणे आंदोलन धरण्याचं कारण एवढं आहे की गेल्या 1 वर्षापासून शासकीय दूध डेअरी पुनर्जीवन समिती ही डेअरी पुनर्जीवित झाली पाहिजे, इथे उभी टाकली पाहिजे याच्याकरता आंदोलन चालू आहे। आणि आम्ही प्रशासकीय शासकीय अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचलो आहोत। आम्हाला रुपालाजी या ठिकाणी आल्यानंतर आमच्या एक आशा पल्लवित झाल्या होत्या उदगीरकरांच्या की इथली डेअरी पुन्हा चालू होईल, परंतु पुन्हा इथलं डेअरीची यंत्रसामुग्री घेऊन जाण्याकरता टेंडर निघालं आणि ती घेऊन जात आहेत, त्याला पुनर्जीवन समितीने रोखलं। आमच्या या सगळ्यांच्या या धरणेच्या पाठीमागच्या अपेक्षा एवढ्या आहेत सगळ्यांच्या की हा प्रकल्प चालू झाला पाहिजे, होईल या अपेक्षेने आम्ही होतो। परंतु ते यंत्रसामुग्री घेऊन जात असताना निराशा पदरी पडली अशी भावना सगळ्यांची झाली आहे आणि म्हणून हे धरणे आंदोलन चालू आहे। विनंती एक आहे की ही डेअरी चालू झाली पाहिजे, याकरता आमच्या सगळ्यांचा हा रेटा असणार आहे। शासकीय दूध योजना उदगीर आणि त्या अंतर्गत या ठिकाणी असलेला दूध भुकटी प्रकल्प गेल्या अनेक दिवसांपासून बंद होता। हा प्रकल्प पुन्हा नव्या उमेदीने चालू झाला पाहिजे। उदगीर आणि परिसरातील दूध उत्पादकांना, शेतकऱ्यांना आधार दिला पाहिजे, यासाठी शासकीय दूध योजना पुनरुज्जीवन समिती गेल्या 1 वर्षापासून काम करत आहे। या 3 राज्याच्या टोकावर असलेल्या उदगीरचे काही मूठभर तरुण जाऊन दिल्लीला आणि मुंबईला आपलं गाऱ्हाणं मांडतात आणि शासनाला या ठिकाणी हा प्रकल्प पुनरुज्जीवित करण्यासाठी बाध्य करतात। हे एक मोठं यश आहे असं मी मानतो। ज्यावेळेस हे प्रकल्प पुनरुज्जीवित होण्याच्या आशा पल्लवित झाल्या होत्या, त्याचवेळी नेमकं राज्य शासनाने एक दुर्दैवी निर्णय घेतला आणि या प्रकल्पात असलेला जे काही यंत्रसामुग्री आहे ती मोडीत काढण्याचा निर्णय घेतला। हा निर्णय अत्यंत दुर्दैवी आहे। समितीने वारंवार पहिल्या दिवशीपासून ही भूमिका घेतलेली आहे की जोपर्यंत नवीन प्रकल्प या ठिकाणी कार्यान्वित होत नाही तोपर्यंत या ठिकाणची यंत्रसामुग्री या ठिकाणून काढण्यात येऊ नये। याच आमच्या मागणीसाठी आज आम्ही या ठिकाणी दूध डेअरीच्या गेटसमोर एक धरणे आंदोलनाचं आयोजन केलेलं आहे। मोठ्या संख्येनं या ठिकाणी उदगीरकर आलेले आहेत आणि या धरणे आंदोलनाच्या माध्यमातून आम्हाला शासनाला ही विनंती करायची आहे की जोपर्यंत नवीन प्रकल्प मंजूर होत नाही तोपर्यंत आपण या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं यंत्रसामुग्रीला हात लावू नये। उदगीरची अस्मिता असलेलं उदगीरची दूध डेअरी पावडर प्लॅन्ट हे 1978ला झालेलं आहे। सर्व इतिहास सर्व उदगीरकरांना माहीत आहे। आजपर्यंत जे झालं तेही माहीत आहे सर्वांना। हा डेअरीचा प्रश्न मुंबई ते दिल्लीपर्यंत आम्ही पोहोचवला आहे। यावर केंद्र सरकार आणि राज्य सरकारनं सामंजस्य करार करून आमच्या उदगीरचं वैभव असलेली डेअरी परत चालू करावी, एवढीच आमची छोटीशी मागणी आहे। मी ॲडव्होकेट नरेश सोनवणे। आज आम्हाला ही वेळ आलेली आहे
की आम्हाला इथं दूध डेअरीसमोर धरणे आंदोलन करावं लागत आहे। याचं कारण गेले 1 वर्ष झालं आम्ही उदगीरकर या डेअरीसाठी संघर्ष करत आहोत। राज्य सरकारने ही डेअरी आम्ही चालवणार नाही हे सांगितलेलं आहे। त्यानंतर केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवलेला आहे। केंद्र सरकारने या प्रस्तावावर विचार केलेला आहे। त्यानंतर नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डचे लोक इथं येऊन ह्या डेअरीची पाहणी केलेली आहे। ती पाहणी केल्यानंतर नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डाने केंद्र सरकारला आम्ही ही डेअरी चालवण्यासाठी इच्छुक आहोत असं पत्राद्वारे कळवलेलं आहे। पण मध्यंतरी केंद्रातले इलेक्शन असल्यामुळं हा प्रस्ताव पुढे नाही गेला। सध्याला ही डेअरी केंद्र सरकार चालवावं हा प्रस्ताव केंद्र सरकारच्या दूध विकास मंत्र्यांकडे टेबलवर आहे। हे असताना राज्य सरकारने या डेअरीची मशिनरी तोडीस काढण्याचा निर्णय घेतलेला आहे। आमच्या समितीचा उदगीरकरांचा एकच निर्णय झालेला आहे की जोपर्यंत इथं नवीन डेअरी मंजूर होणार नाही तोपर्यंत इथला एक नटबोल्टही आम्ही उचलू देणार नाही। परवाच काही दिवसाखाली एक कंपनी इथे कोल्हापूरची कंपनी आलेली होती इथले मशिनरी घेऊन जाण्यासाठी। आम्ही त्या कंपनीला सांगितलेलं आहे की जोपर्यंत नवीन प्रकल्प इथं मंजूर होत नाही तोपर्यंत आम्ही तुम्हाला काही इथून जाणार नाही। तर आमची शासनाला एवढीच विनंती आहे की लवकरात लवकर डेअरी चालू करावं। त्यानंतर या जुन्या प्लॅनचा काय निर्णय घ्यायचा आहे ते घेण्यात यावं। धन्यवाद। आज या ठिकाणी डेअरी बचाव समितीच्या वतीनं आंदोलन करण्यात येत आहे। आम्ही या ठिकाणी सर्वजण त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या पक्षाकडून या ठिकाणी पाठिंबा देण्यासाठी सर्वजण आम्ही उपस्थित आहोत। कारण हे उदगीरचंच नाही तर डेअरी ही मराठवाड्याचं वैभव होतं। या ठिकाणी पूर्ण जवळपास मराठवाड्यातून दूध संकलन या ठिकाणी पूर्वी होत होतं आणि शेतकऱ्यांना यामधून आर्थिक सबलता येत होती। परंतु ही डेअरी अनेक वर्षापासून या ठिकाणी बंद पडलेली आहे। त्या डेअरीला चालू करण्यासाठी प्रयत्न करण्याऐवजी सध्याचे जे सत्ताधारी आहेत या ठिकाणचे लोकप्रतिनिधी आहेत ही डेअरी भंगारात विकून ही कोणाच्या तरी घशात घालण्याचा प्रयत्न केला जात आहे। त्यामुळं हे उदगीरचं वैभव असलेलं शेतकऱ्यांना बळकटी देणारं ही दूध डेअरी टिकली पाहिजे। पुन्हा या ठिकाणी दूध डेअरी चालू झाली पाहिजे यासाठी धरणे आंदोलन होत आहे। आम्ही त्यांच्यासोबत आहोत, त्यांना पाठिंबा देत आहोत। कुठल्याही परिस्थितीमध्ये इथलं भंगार किंवा डेअरीचा एक नटसुद्धा या ठिकाणी बाहेर जाऊ दिला जाणार नाही। या ठिकाणी पूर्वत डेअरी चालू झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे।